नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. बरेच दिवसात ब्लॉग करतोय भाई, कारण का जरा आपले खूप सारे गॅप पडले युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण परत ब्लॉग चालू करतो. तर आज आपल्या आई देवीची मातेची पालखी, तर तिकडे जरा जाऊया. तुम्हाला दाखवतो पालखीचं कसं काय व्ह्यू आहे, कसं काय नियोजन आहे. आणि आपल्याला ऑलरेडी खूप सारा लेट झालाय. आता बघूया कसं काय. पालखी ऑलरेडी देवळातनं निघले की तुम्हाला समजलं ती जाऊन. तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. बाकी तुम्हाला दाखवतो पालखीचं नियोजन कसं काय. चला लेट्स गो. बघा मंदिर बघा आपला. तरी पालखी आहे वाटतं, म्हणजे मंदिरातून जर अजून निघले नाही. गाभाऱ्यातनं पालखी देवीला बसवतील पालखी, तिथनं पालखी निघेल मग, आणि तिथनं नागोठण्यात फिरेल 3 दिवस. ते कसं काय तुम्हाला दाखवतो. सध्या आजचा पार्ट 1 येईल मित्रांनो. देवळातून पालखी निघेल ना, तोच पार्ट 1 येईल. आणि पुढचा पार्ट 1 तुम्हाला दाखवेल मी आपल्या जेव्हा गावात येईल तेव्हा पालखी. ओके, तसे 2 पार्ट होते आपल्या ब्लॉगचे. दरवर्षी आपण ब्लॉग करतो, यावर्षी सुद्धा केलाय. मित्रांनो, आता इथं पालखी निघली, देवळात पालखी निघले तर डायरेक्ट जाईल नागोठ्यातनं प्रत्येक आळीमध्ये जाईल. आणि लास्टच्या दिवशी आपल्या खडकाळीमध्ये. सो आपला पार्ट 2 असेल ना व्हिडिओचा, तो डायरेक्ट खडकाळीमध्ये येईल तेव्हाच असेल. आता आजचा ब्लॉग मित्रांनो फक्त पालखी मंदिरातनं निघले, जेवढा मला पॉसिबल होईल तेवढा मी ब्लॉग काढेन आजच्या दिवसाचा. आणि त्यानंतर आपला ब्लॉग इथं तिथं एंड होईल. आणि त्यानंतर पार्ट 2 येईल डायरेक्ट मित्रांनो जेव्हा खडकाळी पालखी येईल. सो आजचा ब्लॉग फक्त असंच असणार आहे की आपला पालखी देवळातनं निघले ते ग्रामपंचायतीपर्यंत किंवा बाजारपेठेची फिरेल ते तुम्हाला दाखवतो थोड्याफार क्लिप्स. आजचा ब्लॉग एवढाच असणार आहे. ओके, बांधलकीचा विषय.
ग्रामपंचायत जवळ. चला मित्रांनो आता ग्रामपंचायतीवरनं पालखी गेलेली आहे. आता बंगले आली आमचा बघितलं मला वाटतंय. काय बोलशील बाबा? हिंदुत्वाचे विचार आमचे, अरे हिंदुत्वाचे विचार आमचे मनात असे पाप नाही आणि मराठ्यांचे नाही दिला नाही कोणाच्या बापाच थांबले समजा. मराठे घुसत नाहीत आणि घुसले ना कुणाला बापाला ऐकत हा इतिहास आहे मराठी. चला मित्रांनो आता पालखी गेली ग्रामपंचायतच्या पुढे येणार बंगल्यामध्ये गेली पालखी. आता इथून पूर्ण हलवलं की गाडीमध्ये जाईल आणि त्यानंतर लास्टच्या दिवशी येईल आपल्या खडागाडीमध्ये. तर आपला पार्ट 2 येईल खडागाडी पालखी येईल तेव्हा. त्यासाठी फक्त आजचा ब्लॉग मित्रांनो तेवढाच आहे. आवडला असं लाईक करा, शेअर करा, फॉलो करा.